अंतिम 2 संघ टॉप 3 मध्ये 2 संघ मात्र प्रवेश नोंदवलाय। एक संघ जर आपण पाहिला तर पहिल्याचा दिवस जर पाहिला, पहिला दिवस होता या स्पर्धेचा, त्या पहिल्या दिवसामध्ये आपण जर पाहिला सरकार ग्रुप असोसिएशनच्या माध्यमातून आजचा हा 3रा दिवस पाहायला मिळतोय। त्याचबरोबर पहिला दिवस आपण पाहिला साहेब प्रतिष्ठान असोसिएशनच्या माध्यमातून आपण पहिला दिवस पाहिला होता आणि त्या पहिल्या दिवसामध्ये संकेत स्पोर्ट चंद्रपाडा या संघाने मात्र आपलं भवितव्य आजमावलं आणि कालचं एक गाव एक संघ असा पॅनल खेळवला गेला आणि त्या एक गाव एक संघाच्या पॅनलमध्ये सुद्धा आपण पांजू स्पोर्ट पांजू या संघाने मात्र भवितव्य आजमावलं आणि कालचा दिवस आपण पाहिला असेल पॅनलाइज झाला होता तो म्हणजे तर यस ब्रह्म गोडदेव हे संघ मात्र पॅनलाइज झाला होता। 2 रनाची पेनल्टी लाभली गेली होती आणि मीरा रोड हा संघ मात्र 2 यस पाणी घेऊन जायचं आहे स्टंपकडे, पंचांना जरा पाणी पुरवायचं आहे। तर मीरा रोड या संघाने 36 धावा जमवल्या गेल्या तर 36 धावा जमवून 2 रनांची पॅनलाइज होती आणि त्या 2 रनांच्या पॅनलाइजला 38 धावांचा टार्गेट सेट केला गेला होता। परंतु शेवटचं श्रण असं होतं ते म्हणजे गोडदेव संघाला 2 चेंडूमध्ये 2 धावा जमवायच्या होत्या, म्हणजे पॅनलाइज झालेले ते 2 धावा त्यांना महागात पडल्या आणि या स्पर्धेतनं बाहेर जावं लागलं आणि त्या 2 चेंडूवरती एकच धाव जमवली आणि या स्पर्धेतनं त्यांना बाहेर व्हावं लागलं। का म्हणून बाहेर व्हावं लागलं की आपण पॅनलाइज झालं होतं, म्हणून आपण पॅनलाइज नाही व्हायचं ह्याच्यासाठी आपल्याला चांगलं करावं लागेल। आपल्या ज्या चुका आहेत त्यांना सुधारावं लागतील, आपण जे वेग घेत आहेत त्याला सुधारावं लागेल। आपल्याला कंपल्सरी ड्रेसिंग आणि चेसिंग हे कंपल्सरी असणार आहे। कालच्या दिवसामध्ये ड्रेसिंग नव्हती म्हणून चेसिंग करणं हे कंपल्सरी होतं, परंतु ते चेसिंग झालं नाही म्हणून सामन्यातनं बाहेर गेलो आपण। तर नक्कीच आजच्या हा पहिल्या दिवसामध्ये सुद्धा आपल्याला पॅनलाइज झालेला दिसतोय। एक संघ महाकाल मालजीपाडा या संघाला मात्र पॅनलाइज व्हावं लागलाय, 3 चेंडूंची पेनल्टी मात्र लाभली गेलेली आहे। तर यस सामन्याला होईल सुरुवात थोड्याच वेळात आपण तर आपण ही स्पर्धा जी पाहतोय प्रदर्शन लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहतोय, त्याचबरोबर जर आपण एकंदरीत कॅमेरामॅन सुद्धा पाहतोय, कॅमेरामॅन सुद्धा आपला रोल मात्र चांगला निभावतोय, नक्कीच चांगलं कॅचअप करतोय प्रत्येक चेंडूंना। यस वेळेचं बंधन 3 चेंडूची पेनल्टी आहे। ओके ओके थांबा सांगतो। शेवटचे ओव्हर 3 ओके तर यस मालजीपाडा संघ आपण नोंद ठेवायचं आहे। जर आपण पुढे वाटचाल जर केली, हा सामना जर जिंकला आणि आपण पुढे वाटचाल केली, जर आपण टी शर्ट जर प्रदान केली नाही तर पुन्हा एकदा आपल्याला पॅनलाइज व्हावं लागेल, ह्याची नोंद ठेवायचं आहे। तर यस जाऊया आपण थोड्याच वेळात सामन्याला सुरुवात होणार आहे। थोड्याच वेळात सामन्याला सुरुवात होणार आहे। आपल्याला दोन्ही संघाचे 12th मॅन पाठवा म्हणजे 12वे। यस दोन्ही संघाचे 12th मॅन इथे पोहोचलेले आहेत, दोन्ही संघाचे 12th मॅन आमच्यापर्यंत पोहोचलेले आहेत आणि असंच प्रत्येक संघ जेव्हा मैदानाच्या आतमध्ये उतरत जाईल ना तेव्हा आपले 12th मॅन ह्याला सुद्धा कॉमेंट्री बॉक्सकडे पाठवत जा, कारण की आम्हाला अपडेट द्यायची असते, स्कोरबोर्डमध्ये थोडंसं नामकरण करायचं असतं, परंतु इकडे जर आम्हाला अपडेट आले नाही तर आम्ही स्वतः नामकरण करू प्रत्येक खेळाडूंचं। तर यस पंच हात दर्शवतायत, आजच्या दिवसातील हा 3रा दिवस आहे, फायनल डे आहे आणि शेवटचा दिवस आहे। या शेवटच्या दिवसातील पहिला सामना रंगतोय तो म्हणजे एका बाजूला आहे उमेडमान संघ आणि महाकाल
मालजीपाडा या संघामध्ये पाहायला मिळतोय. तर पहिला चेंडू टाकला गेला आणि पहिल्या चेंडूवरती निर्धाव चेंडू हाताळला जातोय. नक्कीच चांगली सुरुवात गोलंदाजांच्या माध्यमातून पाहायला मिळते. गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय सागर यांच्या माध्यमातून चेंडूंच्या हाताने नक्कीच चांगली झाले. पहिला चेंडू नक्कीच चांगला पडलाय. श्री गणेशा झालाय पहिल्या चेंडूवरती. इकडे मात्र मारण्याचा प्रयत्न, मोठे प्रहार करण्याचा प्रयत्न फलंदाजांचं थोडंसं बाहेर निघलं आणि चेंडूला मात्र फेकण्याचा प्रयत्न असतो मिड विकेटच्या डोक्यावरनं, परंतु चेंडू आणि फळीचा जो संपर्क असतो तो मात्र दिसला नाहीये आणि चेंडू मात्र जातोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. तर नक्की चेंडू निर्धाव चेंडूंची सांगता होते. एकंदरीत फलंदाज घातक रूप धारण करण्याचा प्रयत्न करतोय, कारण की 3 चेंडूंची पेनल्टी आहे. तर धावा तर जमवावे लागतील, स्कोर बोर्ड तर वाढवावं लागेल, कारण की जर धावसंख्या आपण कमी बनवली तर नक्कीच या स्पर्धेतनं हळूहळू आपले दरवाजे ते बंद होताना दिसतील. इकडे खोलगट टप्प्याचा चेंडू मात्र हाताळला, ड्राईव्ह केलाय कव्हरच्या रिजन मध्ये आणि इकडे डायरेक्ट हिट आहे आणि पंचांचा हात आकाशाकडे. यस, OUT आउट. यस, फलंदाज होईल बाद. देऊया आपण संधी डीजे पातकाला. यस, केली जाते गोलंदाजाच्या माध्यमातून. पहिला चेंडू निर्धाव, दुसरा चेंडू निर्धाव, नंतर जो प्रेशर वाढला, 2 चेंडू बॅक टू बॅक निर्धाव आल्यानंतर प्रेशर फलंदाजावरती वाढलं आणि ते प्रेशराईजमध्ये खेळण्याचा प्रयत्न, कव्हर ड्राईव्ह केला, परंतु चेंडूवरती क्षेत्ररक्षक आला, चेंडूला पकडलं, डायरेक्ट हिट केलं यष्ट्यांवरती आणि यस, डायरेक्ट हिट लागला गेला आणि फलंदाज मात्र जसा धावत होता तसंच परतावं लागलं. बॅक टू द डगआउटचा रस्ता पकडावा लागला आणि विकेटचं इकडे नुकसान झालं. एकही धावा न जमवता 3 चेंडूवरती 1 विकेटचं नुकसान मात्र झालंय, ते म्हणजे मालजीपाडे या संघाला. तर कुठेतरी चांगली गोलंदाजीचा मारा मात्र होतोय गोलंदाजाच्या माध्यमातून. इकडे नक्कीच सुंदर ड्राईव्ह केला, चेंडू गॅप शोधलाय आणि गॅप मध्ये मात्र चेंडूला ढवळलं जात आहे. चेंडू मात्र जातोय 1 बाउन्स 2 बाउन्स, येतोय बाउंड्री. 4 धावा आजच्या दिवसातील मात्र पहिला चौकार मात्र येतोय या फलंदाजाच्या फळीमधनं. श्रीनाथ भोईर पांजू मंचावरती, तर नक्कीच यांचं सुद्धा मंचावरती हार्दिक हार्दिक स्वागत असेल. त्याचबरोबर जयेश मात्रे यांचं सुद्धा हार्दिक स्वागत असेल या स्पर्धेच्या माध्यमातून. विद्याधर भोईर यांचं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत असेल. माजी कर्णधार होते या संघाचे. त्याचबरोबर तेजस कुमार राऊत कर्णधार मास्टर 40+ मास्टर या 40+ संघाचे मात्र कर्णधार आहेत. त्याचबरोबर आशिष भोईर माननीय माजी सरपंच या गावाचे होते. तर नक्कीच यांचं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत असेल. तर त्याचबरोबर मी विनंती करीन भावेश पुणेकर यांना सुद्धा मी विनंती करीन आपण सुद्धा व्यासपीठावर येऊन बसायचं आहे. त्याचबरोबर रवी वाघमारे यांना सुद्धा विनंती असेल. त्याचबरोबर कैवल्य बंधू यांना सुद्धा विनंती असेल. ह्या तिन्ही बंधूंना मात्र मी विनंती करेन आपण सुद्धा व्यासपीठावर येऊन बसायचं आहे. जास्त
एक षटकांची समाप्ती झाली आहे। पहिल्या षटकामध्ये धावा स्कोर कार्ड वरती आपण जर पाहिल्या तर 4 धावा, 2 गडीच्या मोबदल्यात 4 धावा गोलंदाजांनी खर्च केलेला आहे। सागर नावाचा गोलंदाज ज्याने मात्र सुंदर गोलंदाजींचं पुतकरण दिलं। सटीक लाईन आणि लेंथ वापरली गेली। 4व्या दुसरे षटक प्रगतीपथावर आलंय। इकडे पहिल्या चेंडूवरती मोठा प्रहार पाहायला मिळतोय। चेंडू मात्र मस्तकाकडे येतोय। या चेंडूला अडवलं जातोय। क्षेत्ररक्षक चेंडूवरती होता आणि त्याने कोणतीही चूक न करता डीप मिड विकेटचा क्षेत्ररक्षक मात्र चेंडूवरती होता। चेंडूला अडवलं, फेकलं, तत्पूर्वी सिंगल धाव कंप्लीट। 5 धावा स्कोर कार्ड वरती। 2 गडीच्या मोबदल्यात गोलंदाजी मार्क वरती सनोज आपल्याला पाहायला मिळते। स्ट्राईक एंड वरती केवल आणि आदर्श असा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय। आदेश जाऊया पुन्हा एकदा सज्ज फलंदाज। इकडे मात्र चेंडूला पुन्हा एकदा खोलगट टप्प्यात ठेवण्याचा प्रयत्न। क्षेत्ररक्षक डीप एक मिड विकेटचा येतोय चेंडूवरती। तत्पूर्वी दुसरी धाव पूर्ण कंप्लीट, पूर्णपणे सुरेख रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांमध्ये पाहायला मिळते। चांगली रनिंग बिटवीन द विकेट, चांगली कॉलिंग ही फार महत्त्वाची असते मित्रांनो। मैदानाच्या आतमध्ये जेव्हा आपण खेळत असतो आणि प्रत्येक चेंडूवरती मोठे प्रहार हे फार महत्त्वाचे नसतात, कारण की सेन्सिबल क्रिकेट खेळणं हेही फार महत्त्वाचं असतं। जेव्हा आपण क्रिकेटचा खेळ खेळत असतो आणि सेन्सिबल क्रिकेट खेळणं हेही फार महत्त्वाचं ठरतं। जेव्हा सिंगल आणि डबलने धावा जमवल्या जात असतात तेव्हा स्कोर कार्ड वाढत जातो, परंतु षटकार आणि चौकाराची आतिषबाजी करण्याचा प्रयत्न। आणि इकडे मात्र चांगला ड्राईव्ह केलाय। क्षेत्ररक्षक चेंडूचा वेध घेतोय आणि जेल सुद्धा टिपला जातोय। सुंदर जजमेंट पाहायला मिळतोय। नक्कीच आपण पाहू शकता स्क्रीनवरती सुद्धा ज्या पद्धतीने चेंडूचा जज केला, चेंडू मात्र हवाई सफर घडवलं होतं। फलंदाज कुठेतरी संकट येत आहेत, त्या संकटांना रोखण्याचं काम करावं लागेल येणाऱ्या फलंदाजांना, कारण की 7 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळत आहेत। 1.3 चेंडूंचा खेळ झालाय, तर नक्कीच नवीन येणारा फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल जय। तर नक्कीच चांगलं खेळ करावं लागेल, कारण की 3 चेंडूंची जी पेनल्टी आहे त्याला सामोरे जायचं आहे। इकडे चेंडू मात्र हलक्या हाताने सॉफ्ट हँडेड खेळलं जाते। सिंगल कन्वर्ट केलं, दुसरी धाव घेतली जाणार का? क्षेत्ररक्षक थोडंसं खराब झालं होतं, बॅकअप मात्र चांगला मिळाला। तत्पूर्वी सिंगल धाव मात्र मिळाला। रोखलं जातंय दीपेशच्या माध्यमातून मात्र रोखलं जातंय आणि सांगितलं जातंय यस थांबायचं, सिंगल धावच आहे। दुसरी धाव घ्यायला जर प्रयत्न केलं तर इकडे विकेट पुन्हा एकदा होईल पतन, परंतु रोखलं गेलं। सिंगल धाव मिळाली। 8 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात। 3 चेंडूचा खेळ झालेला आहे आणि इकडे सुंदर फटका पाहायला मिळते। डीप मिड विकेटच्या डोक्यावर चेंडू मात्र जातोय। हॅलो हाय बाय बाय। रिप्ले सुद्धा पाहू शकता। जितकं ताकद मात्र लावली गेली या चेंडूवरती, नक्कीच गतिमान चेंडू येत होता आणि तेवढ्याच गतीने मात्र चेंडूला मिड विकेटच्या डोक्यावरनं फेकून दिलंय। इकडे आता पुन्हा एकदा कव्हर ड्राईव्ह केलाय। क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल, तत्पूर्वी सिंगल पूर्ण आणि या सिंगलवरती समाधान मानलं। षटक क्रमांक दुसरं होईल समाप्त। 2 षटकांची होते समाप्ती। 2 षटकांच्या उत्तरार्धी धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतील 15 धावा। 3 गडीच्या मोबदल्यात 15 धावा। तर जाऊया आपण ज्यांच्या या स्पर्धेचं आई एकवीरा चषक 2024चा हा महासंग्राम आपण पाहतोय, याच्यासाठी ज्यांच्याकडनं आपल्याला सहकार्य लाभलंय त्यांचा आपण मनपूर्वक आभार मानूया। श्री विजय गोविंद पाटील ज्यांनी मात्र चांगलं सहकार्य दिलं या स्पर्धेच्या माध्यमातून। आशिष भोईर माजी सरपंच, हजरत शेख संजय मात्रे, त्याचबरोबर हेमांगी मच्छिंद्र भोईर सरपंच आहेत या गावाचे। तर नक्कीच दिलीप सदाशिव भोईर उपसरपंच आहेत या गावातील। त्याचबरोबर गजानन भोईर, मोहन रवींद्र पाटील, भावेश पुणेकर ज्यांनी मात्र या स्पर्धेसाठी ज्या चेंडूंची उपलब्धी करून दिली गेलेली आहे
ते म्हणजे भावेश पुणेकर यांनी मात्र चेंडूंची उपलब्धी करून दिली गेली या स्पर्धेसाठी, त्यांचा सुद्धा मनपूर्वक आभार मानला जाईल. रणजित किनी, अचानक कला क्रीडा मंडळ, कैलास म्हात्रे, जयेश म्हात्रे, योगेश भोईर, कृपेश राऊत, पुंडलिक पाटील, त्याचबरोबर किरण पाटील, चेतन भोईर, ज्यांनी आपल्याला चमचमती ही ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते सामनावीरची. ती सामनावीरची ट्रॉफी ज्यांच्याकडनं मिळाली आहे ते म्हणजे चेतन भोईर यांचा सुद्धा मनपूर्वक आभार मानला जाईल या स्पर्धेच्या माध्यमातून. त्याचबरोबर प्रथम पारितोषिक आपण जो पाहतोय आकर्षक चषक, ते मात्र ज्यांच्या सौजन्याने आपल्याला लाभलं आहे संजय पाटील विरार यांच्या सौजन्याने मात्र लागलं आहे, त्यांचंही या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक आभार मानूया. त्याचबरोबर तृतीय आकर्षक चषक पाहायला मिळतोय. इकडे मात्र फटका सजवला, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक चेंडू वरती आलाय, चांगलं जज केलं, चेंडूला अडवलाय, झेल टिपू शकत नाही परंतु धावा रोखावे लागतील. इकडे दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि बघा इकडे मात्र हिट करण्याचा प्रयत्न होता आणि पंचांचा हात आकाशाकडे. यस OUT, तर विकेटचं मात्र पतन झालंय. जाऊया पुन्हा आपण तृतीय जे चषक आपल्याला पाहायला मिळते, तृतीय चषक जे ज्यांच्या सौजन्याने मात्र देण्यात आलंय नितीन पाटील डोंगरीपाडा यांच्या सौजन्याने मात्र देण्यात आलंय. त्याचबरोबर तृतीय आकर्षक चषक आपल्याला पाहायला मिळते, ते सुद्धा आपल्याला राजाराम चव्हाण यांच्या सौजन्याने मात्र देण्यात आलंय विरार. त्याचबरोबर एकविरा ग्रुप पांजू यांच्याकडनं मात्र आपल्याला फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक व मालिकावीर जे किताब आहे, जे आपल्याला चषक पाहायला मिळत आहेत, ते मात्र एकविरा ग्रुप पांजू यांच्याकडनं मात्र देण्यात आलाय. आयोजक संघ आहे. त्याचबरोबर अमोल माने प्रत्येक सामन्यातील सामनावीरचा जो किताब आपल्याला पाहायला मिळतोय, सन्मान चिन्ह जे देण्यात आले आहेत ते मात्र अमोल माने विरार यांच्याकडनं मात्र देण्यात आलंय, त्यांचाही आभार मानला जाईल या स्पर्धेच्या माध्यमातून. त्याचबरोबर ट्रॉफी मॉल उल्हासनगर मेडल हे सुद्धा आपल्याला त्यांच्याकडनं पाहायला मिळालं. त्याचबरोबर जाऊया आपण पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. त्याचबरोबर आपल्यासोबत जुळले जाणार आहेत थोड्याच वेळात दिनेश किनी, आज या गावातले सुपुत्र आहेत, त्यांचा सुद्धा आपण गोड आवाज ऐकूया या स्पर्धेच्या माध्यमातून. थोड्याच वेळात आपण त्यांच्याकडे सुद्धा जाणार आहोत. नक्कीच त्यांच्या गोड मुखाने मात्र सुंदर असं समालोचन सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल. जाऊया तत्पूर्वी आपण मैदानाच्या आतमध्ये. जर आपण सामना पाहिला, 2 चेंडूचा खेळ झाला, तिसऱ्या षटकामधील हलक्या तरी सॉफ्ट हँडेड खेळण्याचा प्रयत्न, सिंगल धाव कन्वर्ट केली जाते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक चेंडू वरती आलाय, सिंगल मात्र दिलंय, दुसरी धाव मात्र देणार नाहीये असं दर्शवतोय क्षेत्ररक्षक वर्ग. क्षेत्ररक्षक राजा मात्र सांगतोय की मी दुसरी धाव दिली जाणार नाहीये, कारण की धावा आम्हाला कमी विजयासाठी घ्यायचे आहेत. तर नक्कीच स्कोर कार्ड वरती धावा जर आपण पाहिला 17, नक्कीच खतऱ्यात आहे, कुठेतरी खतऱ्यात आहे तो म्हणजे संघ मालतीपाडा संघ. याला मात्र चांगलं कार्य करावं लागेल, चांगला खेळ सुद्धा करावा लागेल. महाकाल मालतीपाडा संघ याला इकडे थोडस शफल झाला होता, फलंदाज सिंगल मात्र घेतलाय. पुन्हा एकदा दुसरी धावेचा प्रयत्न, धावत सुटलाय, होणार का चपळाईने दुसरी धाव पूर्ण? नक्कीच होणार. तर चपळाई दाखवले फलंदाजाने, सुंदर चेंडूंची हाताळणी केली जाते गोलंदाजाच्या माध्यमातून. अप्रतिम चेंडूंची हाताळणी, ज्या पद्धतीने फलंदाज शफल झाला होता, थोडासा बाहेर निघाला होता, बाहेर निघून खेळण्याचा प्रयत्न होतं, परंतु गोलंदाजाने ते ओळखलं की हा चेंडू बाहेर निघून खेळण्याचा प्रयत्न करतोय, आपल्याला थोडंसं व्हेरिएशन करावं लागेल चेंडूमध्ये. नक्कीच खोलगट टप्प्याचा चेंडू हाताळला, फलंदाजाला पूर्णपणे रोखलं. यस, सिंगल 2 धावा मात्र मिळाल्या. इकडे कट करण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडूने उसळी घेतलेली नाहीये. चेंडू पडल्यानंतर खालीच राहतोय आणि पंचांचा हात मात्र दिसतोय आपल्याला. यस, नोचा इशारा येतोय अंपायर कडनं आणि सुदर्शन चक्र सुद्धा फिरवलं जातं. यस, फ्री हिट सुद्धा मिळणार फलंदाजासाठी आणि फलंदाजाला येते संधी. तर यस, या संधीचं सोन्यात रूपांतर केलं जाणार का फलंदाजाच्या माध्यमातून? चुकी केले गोलंदाजाने, कुठेतरी 2 धावा खर्च होतील या चेंडूवरती आणि प्लस नो म्हणजे 3 धावा मिळतील. 9 + 2 3 धावा या चेंडूवरती खर्च केले जात आहेत. आता पुढचा चेंडू फ्री हिट, उघड्या डोळे आणि पुढचा चेंडू फ्री हिट. पाहूया, गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज, 22 धावा स्कोर कार्ड वरती. इकडे मात्र शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू होता, फाईन मध्ये खेळण्याचा प्रयत्न, पंचांचा हात समांतर रेषेमध्ये, अवांतर धावा मात्र मिळतील. नक्कीच कुठेतरी प्रेशर वाढलंय वाटतं गोलंदाजावरती आणि थोडंसं प्रेशर मध्ये गोलंदाजी करतोय. यंग टॅलेंट असेल, कुठेतरी
चेंडूंच्या हाताने खराब होते. एकंदरीत आपण जर पाहिले पहिल्या चार चेंडूवरती पहिला चेंडू निर्धाव, नंतरचा विकेट, 2 चेंडूवरती एकही धावा न देता एक गडी बाद केला होता. परंतु नंतरचे 2 चेंडू जर आपण पाहिले तर त्या 2 चेंडूवरती धावा आल्या आणि त्या धावा आल्यानंतर थोडंसं प्रेशराईज झाला आणि प्रेशराईज झाल्यानंतर इकडे मात्र वाईड आणि नो म्हणजे फ्री हिट असेल या चेंडूवरती. पाहूया पुन्हा एकदा खराब चेंडूची हाताळणी होते. पुन्हा एकदा पंच हात वरती करून दर्शवतायत वाईडचा इशारा. यस, वाईड येतोय. पुन्हा अवंतर धावा मिळतील. फ्री हिट चालूच राहणार आहे कारण की वाईड वर वाईड येत आहेत. धावा खर्च केला तिकडे गोलंदाजाने. एकंदरीत खराब चेंडूंची हाताळणी होते. लाईन कुठेतरी भटकलाय गोलंदाज. लाईन मध्ये यावं लागेल. सटीक लाईन ही फार महत्वाची असते आणि लाईन कुठेतरी भटकलाय. कुठेतरी व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न आणि व्हेरिएशन करताना खराब गोलंदाजी होते आणि या खराब गोलंदाजीने स्कोर कार्ड वाढतोय. तो म्हणजे समोरचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय महाकाल मालजीपाडा या संघाचा. इकडे लोअर फुलटच चेंडू होता. नीटचा कनेक्शन मात्र झाला नाही. बॅट वरती सिंगल घेतलाय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न पाहूया. इकडे जर डायरेक्ट लावला असता तर नक्कीच फलंदाजाला माघारी परतावं लागतं. परंतु सिंगल धाव मिळाले. सिंगल धावाने स्कोर कार्ड वरती वाढेल धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचेल 25. 4 विकेट लॉस शेवटचा चेंडू असेल या षटकामधील. नक्कीच चांगले चेंडूंची हाताळणी केली होती परंतु वाईड नो नंतर 2 वाईड बॅक टू बॅक नक्की इकडे खर्च जास्त झाला आणि त्या खर्च जास्त कारणामुळे स्कोर वाढलाय. 25 धावा स्कोर कार्ड वरती पोहोचलेला आहे. शेवटचा चेंडू येणं बाकी आहे. शेवटचे एक चेंडू शिल्लक असेल. पाहूया पुन्हा एकदा कुठेतरी चेंडू वाईड हाताळला. यस, पुन्हा एकदा पंचांचा हात समांतर रेषेमध्ये. पुन्हा एकदा वाईडचा इशारा येते. अव्वंतर धावा मिळतील म्हणजे वाईड आणि बाईच 2 धावा मिळत आहेत. 2 धावा स्कोर काढणे वाढतील. धावसंख्येत पुन्हा वाढ होईल. धावसंख्या जाऊन पोहोचेल 27 रन. 27 धावा स्कोर कार्ड वरती. 4 विकेटच्या नुकसानामध्ये नक्कीच फायदा होतोय मालजीपाडा संघाचा. महाकाल मालजीपाडा संघ फायद्यामध्ये जाताना दिसतोय. त्याचबरोबर 3 चेंडूंची पेनल्टी आहे आणि त्या 3 चेंडूंच्या पॅनलाइजने मात्र प्रेशर होता त्यांच्यावरती परंतु प्रेशर मात्र ह्या गोलंदाजाने कमी करण्याचं काम केलंय. फटका मात्र सजवला तेवढा चांगला कनेक्ट नाही आहे आणि क्षेत्ररक्षक वर्ग मात्र चुकी करतोय. मस्त कला दस्तक देऊन जातोय. बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार येतो. 4 धावा वाजवडी. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू वरती इकडे चुकी केले ते म्हणजे क्षेत्ररक्षक वर्गाने. कुठेतरी जजमेंट चुकला आणि अगोदरच पुढे गेला होता आणि जजमेंट चुकल्या कारणामुळे चेंडू मात्र 1 बाउंड झाला आणि नक्कीच शेवटचा षटक आलाय आणि या शेवटच्या षटकामध्ये फक्त 3 चेंडू हाताळायचा आहे कारण की पॅनलाइज झालेला आहे जय महाकाल संघ मालजीपाडा. तर या संघाला मात्र फक्त या शेवटच्या षटकातील 3च चेंडू खेळावे लागतील आणि गोलंदाजाला 3च चेंडू हाताळावे लागतील. तर मी विनंती करीन देवेश स्पोर्ट मालजीपाडा आणि सिद्धिविनायक चंद्रपाडा या दोन्ही संघाचे संघनायक प्लीज टॉस बॉक्स मध्ये रिपोर्ट करायचं आहे. तर मी विनंती करीन टॉस बॉक्स मध्ये पांजू या गावातील एक बुलंद असा आवाज श्री दिनेशजी किनी यांना मात्र मी विनंती करेन आपण टॉस बॉक्स मध्ये जायचं आहे आणि टॉस करून घ्यायचं आहे. पुढचे 2 संघ देवेश स्पोर्ट मालजीपाडा व सिद्धिविनायक चंद्रपाडा या दोन्ही संघाचे संघनायक प्लीज टॉस बॉक्स मध्ये रिपोर्ट करायचं आहे. जास्त वेळ न घेता आम्हाला थोडंसं सहकार्य करायचं आहे. जास्त वेळ घेऊ नका. आजचा अंतिम दिवस आहे. अंतिम दिवसामध्ये नक्कीच इकडे मात्र फटका सजवलाय परंतु पॉइंटचा क्षेत्ररक्षक आहे आणि कोणतेही चूक न करता जेल टिपला जातोय. फलंदाज होईल बाद. पहिल्या चेंडू वरती होतोय आघात.
फ्री इंटरनेट सेवा देण्यात आलेली आहे. विघ्नेश भोईर इथे उपस्थित झालेत, त्यांचा मी सहर्ष स्वागत करतोय. त्याचप्रमाणे मुख्य व्यासपीठावरती आपण पाहिलं तर केसरीनाथ भोईर साहेब इथे उपस्थित झालेत, त्यांचं सहर्ष स्वागत. शेवटचा बॉल असेल या इनिंगमधला, कारण 2 बॉलचा खेळ बाकी आहे, क्षमस्व 2 बॉलचा खेळ बाकी आहे. आपण पाहिलं तर भावेश पुणेकर इथे उपस्थित झालेत, त्यांना विनंती असेल आपण मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे. त्याचप्रमाणे रवी वाघमारे आणि त्याचप्रमाणे कैवल्य पाटील अर्थातच बंधू यांना विनंती असेल आपण मुख्य व्यासपीठावरती या. चांगला चेंडू, खोलवर चेंडू होता, खोलवर चेंडूवरती प्रहार करण्याचा प्रयत्न, डीप एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक पुढे येतोय. एकच धाव, 1 धावेसहित संघाची धावसंख्या फलकावरती 32 धावा. बघा, वेळेला महत्त्व देणं गरजेची गोष्ट. वेळेवरती जर आला असतात तर 3 चेंडूंचं पॅनलाइज सुद्धा झालं नसतं, तर 3 चेंडू भरपूर मायने राखतील या सामन्यामध्ये. शेवटचा बॉल या इनिंगमधला, धावफलकावरती 32 धावा आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. शेवटचा चेंडू घेऊन बॉलर तयार, गणेश साई ऑन साइडला, फटका चांगला आहे, काय जबरदस्त प्रॉपर टायमिंग सहित बॉलला फेकून दिलंय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावा, षटकार. ते सिंगोटे, चेतन मात्रे, भावेश पुणेकर, रवी वाघमारे या संघाच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. त्याचप्रमाणे चिराग सुद्धा पाहायला मिळेल. या पण दोन्ही कॅप्टनना विनंती असेल की आपण टॉस बॉक्स मध्ये जॉईंट व्हा. केसरीनाथ भोईर साहेबांच्या शुभ हस्ते कॉइन स्पिन केला जातोय. पांजू म्हणून कॉल दिलाय आणि ECC येतोय. मान्यवरांना विनंती करतोय, दोन्ही संघांना शुभेच्छा देऊन आपण आसनस्थ व्हायचं आहे. तर रवी, इथे आपण टॉस जिंकलाय, काय निर्णय असेल? आम्ही फिल्डिंग करू. क्षेत्ररक्षण करत असताना 4 षटकं फेकायचे आहेत. 4 षटकांमध्ये किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न कराल? कमीत कमी धावामध्ये रोखण्याचा आम्ही प्रयत्न करू. आणि एकंदरीत संपूर्ण संघ आज या मैदानावरती उपस्थित आहे का तुमचा? हो, पूर्ण संघ आहे. आणि एकंदरीत आमच्या या स्पर्धेला कशा पद्धतीने तुम्ही शुभेच्छा द्याल? स्पर्धा खूप चांगली आहे आणि इकडे प्लेइंग ग्राउंड असल्यामुळे खेळायला खूप मजा येईल. नक्कीच. जर टॉस जिंकला असता म्हणतात तर काय डिसिजन असतं? बॅटिंग घेतली असती. आता मनासारखं झालंय, 4 षटकं खेळायचे आहेत, किती धावा उभारण्या? 40-50. आणि एकंदरीत या स्पर्धेविषयी 2 शब्द मनोगत कसं व्यक्त करशील? खूप छान आयोजन आहे, मजा येईल खेळायला. नक्की. टॉस इथे संपन्न झालाय. टॉस बॉक्समधून न्यूज असे आहे की सिद्धिविनायक चंद्रपाडा वॉन द टॉस अँड दे डिसाइड टू बॉल फर्स्ट. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स नाव. थँक्यू.
हे अंतिम दिवस आज आपण पाहतोय छत्रपती शिवाजी क्रीडांगण पाणजू नगरीत आपण पाहिलं तर आई एकविरा स्पोर्ट पाणजू आयोजित आई एकविरा चषक 2024चा हा दैदिप्यमान सोहळा लगातार आपण पाहिलं तर 5वं वर्ष हे स्पर्धेचं पाहायला मिळतंय सातत्याने अविरत चालणारी ही स्पर्धा आई एकविरा ग्रुप पाणजूच्या वतीने आणि खूप चांगलं मैदान अप्रतिम मैदान प्लेन मैदान छत्रपती शिवाजी क्रीडांगण अंतिम दिवसामध्ये आपण आलेलो आहोत. चला क्षेत्ररक्षण सजवून घ्या जास्त वेळ घेणार नाही त्याची दखल घ्या. दुसऱ्या बाजूला दुसऱ्या मॅचचा टॉस संपन्न झाला. टॉसमध्ये अगदी आपण पाहिलं रवी वाघमारे यांनी सांगितलं इथे खेळण्याकरता मजा येते आणि त्या पद्धतीचं मैदान प्लेन मैदान असल्या कारणास्तव अप्रतिम खेळ दाखवण्याकरिता आम्ही इथे सज्ज झालोय. टॉस जिंकून सिद्धिविनायक चंद्रपाडा संघाने प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारले आणि देवेस्पोर्ट मालजीपाडा या संघाला प्रथमतः फलंदाजीसाठी आमंत्रण दिले गेले. चला क्षेत्ररक्षण सजवून घ्या. विजयाकरिता 39 धावांचं लक्ष ठेवलं गेलंय. शेवटच्या बॉलवरती उत्तुंग टोला आपल्याला पाहायला मिळाला. तो षटकार अगदी संजीवनी देऊन जाणारा पाहायला मिळतोय. 39 धावा लक्ष इतकंसं मोठं नाही की इतकंसं छोटं नाही. इथे फाईट होऊ शकते या 39 धावांवरती. दोन्ही संघ अगदी आपण पाहिलं तर नव्याने आलेले आहेत. उमेलमान संघ पहिली मॅच खेळतोय सरकार ग्रुप असोसिएशनच्या माध्यमातून आणि 2 फलंदाज गणेश साई मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय तर दुसऱ्या बाजूला फलंदाज आपण पाहतोय सनई येतोय. तर बॉलिंग ट्रॅकवरती मिस्टर जय तयार होत असताना आमच्या मुख्य व्यासपीठावरती किसन मात्रे मॅचचा आनंद घेत असताना त्यांचंही आम्ही सहर्ष स्वागत करतोय. खूप चांगलं सहकार्य अगदी आपण पाहिलं तर या स्पर्धेला सुद्धा पाणजूकरांचं लाभलं गेलंय. स्वर्गीय नरोत्तम बालाराम राऊत यांच्या स्मरणार्थ अगदी आपण पाहिलं तर आर्थिक सहाय्य तेजकुमार राऊत यांच्या माध्यमातून देण्यात आलेलं आहे. त्यांचंही आम्ही खूप खूप धन्यवाद व्यक्त करतोय. त्याचप्रमाणे आपण पाहिलं तर स्वर्गीय नित्यानंद राऊत यांच्या स्मरणार्थ कृपेश राऊत यांच्या माध्यमातून आर्थिक सहाय्य या स्पर्धेला लाभलं गेलंय. त्यांचंही खूप खूप धन्यवाद आम्ही व्यक्त करतोय. अगदी आपण पाहिलं तर विजय शेठ गोविंद पाटील त्याचप्रमाणे आशिष जयवंत भोईर यांच्या सहाय्याने आर्थिक सहाय्य या स्पर्धेकरता हिमांगी मचिंद्र भोईर सरपंच पाणजूगाव यांच्या माध्यमातून आर्थिक सहाय्य दिलीप सदाशिव भोईर उपसरपंच पाणजू त्यांच्या माध्यमातून आर्थिक सहाय्य गजानन जगन्नाथ भोईर बहुजन विकास आघाडी पाणजू अध्यक्ष यांच्या माध्यमातून आर्थिक सहाय्य या दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा देतोय. आणि सामन्याला सुरुवात इथे होत असताना 24 चेंडू 39 धावा पॉवर प्लेचे षटक पंचांचा सिग्नल 2 पंच अशोक राऊत अँड महेंद्र शिंदे. लेट्स प्ले. पहिला चेंडू थोडंसं रनवे मध्ये बिगाड येत असताना मिस्टर जय यांना आपण पाहतोय. पहिलाच बॉल अगदी आपण पाहिलं तर रनवे मध्ये थोडासा बिगाड पाहायला मिळाला आणि त्याचंच प्रत्यय आपण पाहिलं तर पहिला चेंडू डेड बॉल घोषित करत असताना पंचांच्या माध्यमातून लांब पल्ल्याचा रनअप आपण पाहतोय. अगदी 15 ते 20 पावलांचा रनवे आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजांच्या माध्यमातून जय सज्ज होतोय. समोरच्या दिशेने पहिल्याच बॉलवरती स्टँड अँड डिलिव्हरचा फटका खेळायचा होता. सरळ बॉल निघून येतोय. क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतोय त्याच्या हातामध्ये. पहिला धक्का बसतोय. फलंदाज बॅक टू द लगआउट गॉन. मिळतोय मात्र आदेश अफलातून झेल टिपला गेला. अगदी आपण पाहिलं तर आदेशच्या हातामध्ये चेंडू निघून जातोय. फलंदाज पहिल्याच बॉलवरती जो मोमेंटम शेवटच्या बॉलवरती प्राप्त केला होता तो मोमेंटम आता मात्र चालू झालाय असं म्हणायला काही वावगे ठरणार नाही. पहिला धक्का बसतोय. गणेश साई स्वस्तात तंबूच्या आसऱ्याला परतले गेलेत. पहिला धक्का बसतोय. फलंदाज डक वरती तंबूच्या आसऱ्याला परतत असताना नवीन बॅटर क्रमांक 3 वरती रोहित मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. इथून भागीदारी करावी लागेल.
एखाद्या भागीदारीची आवश्यकता आहे. लेग स्टंपच्या बाहेर निघणारा चेंडू अशोक राऊत दर्शवत आहेत की टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेरच्या दिशेने बॉल निघतोय. लेग बाईटचे संकेत पंचांच्या माध्यमातून आणि ही अवांतर धाव जोडली जाईल. अगदी आपण पाहिलं तर स्टार्ट ऑफ द फाउंडेशन 2 बॉलचा खेळ संपन्न झालाय. 2 बॉलच्या समाप्ती अखेरीस धाव फलकावरती 1 धावा हे फलकावरती पाहायला मिळते. जर तुम्ही व्ही फॅक्टरमध्ये चांगले फटके खेळू शकताय तर या मैदानावरती सक्षम ठरू शकतायत. ऑन साईडला पिकच्या फटक्यात कन्वर्ट केलंय. डीप मिड विकेटचा क्षेत्ररक्षक पुढे येतोय. तद्वर एकच धाव. अगदी डीपमध्ये आपण पाहिलं तर आदेशला आपण पाहतोय. लॉंग ऑनला मिड विकेटला आपण पाहिलं तर समीरला आपण पाहतोय आणि डीप एक्स्ट्रा कव्हर अर्थातच मिड ऑफच्या दरम्यान केबलला आपण पाहतोय. हे क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना बेस्ट ऑफ द बेस्ट फिल्डर 38 सर्कलच्या बाहेर ठेवण्यात आलेले आहेत. ऑन साईडला फटका चांगला आहे. इनटू द गॅपमध्ये चेंडूला खेळण्याचा प्रयत्न. समीर पुन्हा एकदा वेगाने पुढे सरसावतोय. फेकी करतोय. एकाच धावेवरती समाधान व्यक्त करावं लागतंय. काय जबरदस्त ॲथलेटिक आपल्याला पाहायला मिळतोय समीरच्या माध्यमातून. एका प्रयत्नात चेंडूला उचललं, त्याच प्रयत्नात चेंडूला फेकलं गेलं आणि एकाच धावेवरती समाधान व्यक्त करत असताना धावांची गती 4 बॉलच्या समाप्ती अखेरीस 3 धावा 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. दिपेशला आपण पाहिलं तर पाठीमागच्या दिशेने एसट्यांच्या पाठीमागे एसटी रक्षकाची भूमिका अदा करत असताना बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज झालाय. ऑन साईडला फटका चांगला आहे. प्रॉपर टायमिंग यावेळेस पाहायला मिळतंय. बॉल चाललाय अगदी काऊ कॉर्नर क्षेत्राच्या बाहेर, आउट ऑफ द पार्क. ह्यूज 6. सहा धावेसहित एकंदरीत पाहिलं तर 9 धावा. मस्ट नेडेड हा षटकार होता. भला मोठा गॅप होता, त्यामध्ये या चेंडूला पाठवलं गेलं. सनईच्या माध्यमातून हा षटकार पाहायला मिळतोय. ग्रेट बॅटिंग. गोलंदाज सज्ज होतोय. विकेटच्या शोधात आहेत. 1 विकेट जरूर प्राप्त केले. मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग करत असताना ऑन साईडला वेगळ्या शैलीने सरकी शॉट खेळायचा होता. चेंडू अगदी एसट्यांच्या वरून निघून जातोय हाई बाय करत. एसटी रक्षकाच्या हातामध्ये निर्धामच्या स्वरूपाने पहिलं षटक समाप्त होत असताना पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस धाव फलकावरती 9 धावा 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. आता चेंडू आहेत 18 चेंडू 30 धावा हे सामन्याचं समीकरण. कारण ड्रेसिंग आणि चेसिंग हे कंपल्सरी आपल्याला पाहायला मिळते. असोसिएशनच्या माध्यमातून ही स्पर्धा सरकार ग्रुप अंतर्गत आपण पाहतोय. धाव फलकावरती 9 धावा. मोहनभाई रवींद्र पाटील जुचंद्र द ग्रेट मराठा परिवार शाखा प्रमुख जुचंद्र यांच्या माध्यमातून आर्थिक सहाय्य या स्पर्धेला लाभलं गेलंय. त्यांचंही आम्ही खूप खूप धन्यवाद व्यक्त करतोय. भावेशजी पुणेकर यांच्या माध्यमातून संपूर्ण चेंडूची व्यवस्था या स्पर्धेकरता केलेली आहे. त्यांचं खूप खूप धन्यवाद आम्ही करतोय. एकविरा ग्रुपच्या वतीने रणजितजी किनी आर के एंटरप्राइजेस यांच्या माध्यमातून आर्थिक सहाय्य. अचानक कला क्रीडा मंडळ पांजू यांच्या माध्यमातून आर्थिक सहाय्य. कैलास विजय मात्रे ग्रामपंचायत माजी ग्रामपंचायत सदस्य त्यांच्या माध्यमातून आर्थिक सहाय्य या स्पर्धेला लाभलं गेलं आहे. जयेश मात्रे अर्थातच सॅम यांच्या माध्यमातून आर्थिक सहाय्य त्यांचं खूप खूप धन्यवाद आम्ही व्यक्त करतोय. त्याचप्रमाणे योगेश भोईर यांच्या माध्यमातून आर्थिक सहाय्य लाभलं गेलं आहे. त्यांचंही आम्ही धन्यवाद व्यक्त करतोय. स्वर्गीय नित्यानंद राऊत यांच्या स्मरणार्थ कृपेश राऊत व TMG ग्रुप यांच्या माध्यमातून आर्थिक सहाय्य त्यांचं आम्ही खूप खूप धन्यवाद व्यक्त करतोय. पुंडलिक पाटील यांचंही धन्यवाद आम्ही व्यक्त करतोय, कारण त्यांच्या माध्यमातून आर्थिक सहाय्य या स्पर्धेला लाभलं गेलं आहे. अप्रतिम स्पर्धा आई एकविरा स्पोर्ट पांजू आयोजित आई एकविरा चषक 2024चा हा दैदिप्यमान सोहळा आपल्याला पाहायला मिळतोय. बॉलिंग ट्रॅकवरती बॉलर तयार होत असताना केवळ 18 चेंडू 30 धावा. प्रत्येक षटका गणित 10चा धावगती राखायची आहे. ऑन साईडला फटका चांगला आहे. डीपमध्ये कोणी क्षेत्ररक्षक नाही. शॉर्ट फाईन लेगला बीट करत डीपमध्ये बॉल चाललाय. थोडंसं आउटफील्ड खराब असल्या कारणास्तव अजूनही चेंडू फील्ड झाला नाही. पाहता पाहता 2 क्षेत्ररक्षक आले होते, मात्र त्यांना बीट करत बॉल जातोय सीमापार. चौकार.
बॉलवरती काही जबरदस्त नटराज स्टाईल मध्ये हा स्ट्रोक कंप्लीट केला. 4 धावा अर्जित करत असताना आणि 4 धावे सहित संघाची धावसंख्या 13 धावा या फलकावरती पाहायला मिळत आहेत. खोलवर चेंडू टाकायचा होता, अगदी गॅप मध्ये चेंडूला खेळतायत. डीप एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक, लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक वेगाने पुढे येतोय. तद्वर 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. प्रतिम खेळ दाखवत असताना पहिल्या बॉलवरती चौकार आल्यानंतर प्रेझेन्स ऑफ माइंड खूप चांगल्या पद्धतीचं पाहायला मिळतंय. फलंदाज रोहितचं आणि त्याच्या माध्यमातून सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करत असताना धावांची गती पुढे सरकली गेली. जिग्नेश भोईर आम्हाला दर्शवत आहेत की धावांची गती 15 रन्स 15 धावा या फलकावरती पाहायला मिळत आहेत. बॉलिंग ट्रॅकवरती बॉलर तयार. ऑन साइडला फटका चांगला आहे, मात्र क्षेत्ररक्षक तैनात. कॅच नंबर 2 मिस्टर आदेश. फलंदाज बॅक टू द डगआउट गॉन. धाव फलकावरती 15 धावा. उचलता चेंडू होता, काही जबरदस्त भन्नाट वेग पाहायला मिळतोय. अफलातून डिलिव्हरी, रायझिंग डिलिव्हरी. वेग आहे, वेगासहित अचूक टप्पा जर असेल तर निश्चित स्वरूपाने तुम्ही सक्षम ठरू शकतायत. धावांची गती 15 वरती आतापर्यंत पाहायला मिळते. 2 गड्यांच्या मोबदल्यात पहिल्या 2 बॉलवरती 6 धावा आल्या होत्या. नंतरच्या 2 बॉलवरती अगदी कमबॅक करत असताना केवल चांगला चेंडू, त्यावरती प्रहार. डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक पुढे येतोय. थोडासा फंबल होतोय. फंबल झाल्या दुसऱ्या धावेचा कॉल सनईच्या माध्यमातून दिला गेला आणि गुड रनिंग बिटवीन द विकेट. आखोया आखो में इशारा ही काफी राहत आहे असं दृश्य पाहायला मिळालं आणि 2 धावेसहित संघाची धावसंख्या फलकावरती 17 धावा या फलकावरती पाहायला मिळत आहेत. योग्य ती धावगती, योग्य ती सरासरी मेंटेन ठेवली गेली. आतापर्यंत आपण पाहतोय चेंडू फेकून झालेत 5. 13 चेंडू विजयाकरिता 22 धावा हे सामन्याचं समीकरण. हलक्याच्या हाताने सॉफ्ट अँड बॉटम यांचा परिपूर्ण वापर करत असताना इंटेलिजंट स्ट्रोक पदमच्या माध्यमातून आपण पाहतोय चेंडू पाठीमागच्या दिशेने निघून जातोय. 1 धाव येते. 1 धावेसहित संघाची धावसंख्या फलकावरती 18 धावा. आता चेंडू आहेत 12 चेंडू 21 धावा. उलटा फुलटावाला मामला आता मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे. प्रत्येक षटकात 10.50 ची धावगती आपल्याला राखायची आहे जर सामना विजयी व्हायचा असेल. त्याचप्रमाणे आपण पाहिलं आर्थिक सहाय्य या स्पर्धेला दानशूर व्यक्तिमत्वांचा महत्वांचा ज्या कोणाचा हात लागला गेलाय. किरणजी पाटील कामनमोरी उद्योजक, त्यांचंही आम्ही खूप खूप धन्यवाद व्यक्त करतोय. मॅन ऑफ द मॅच करता ज्या टी शर्ट आपण पाहतोय चेतन मधुकर भोईर यांच्या माध्यमातून उपलब्ध करून दिले, त्यांचेही धन्यवाद आम्ही व्यक्त करतोय. संजय पाटील विरार यांच्या माध्यमातून प्रथम क्रमांकाची जी ट्रॉफी आपण पाहतोय जे आम्हाला उपलब्ध करून दिले, नितीन पाटील यांचं खूप खूप धन्यवाद व्यक्त करावे लागतील. कारण प्रत्येक वर्षी त्यांचा सिंहाचा वाटा या स्पर्धेला लाभला जातो आणि त्यांच्या माध्यमातून द्वितीय क्रमांकाचं चषक आपल्याला पाहायला मिळते. डोंगरपाडा नितीनजी पाटील तुमचं खूप खूप धन्यवाद. त्याचप्रमाणे राजाराम चव्हाण यांच्या माध्यमातून तृतीय क्रमांकाचं चषक आपण पाहतोय. आई एकविरा ग्रुप यांच्या माध्यमातून उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आणि मालिकावीर या ज्या ट्रॉफी आपण पाहतोय त्या आम्हाला उपलब्ध करून दिल्यात, त्यांचंही आम्ही खूप खूप धन्यवाद व्यक्त करतोय. आणि त्याचप्रमाणे प्रत्येक वर्षी मोलाचं सहकार्य करणारे आमचे अमोलजी माने यांचाही आम्ही धन्यवाद व्यक्त करतोय, ज्यांच्या माध्यमातून याही वर्षी सन्मान चिन्हांची व्यवस्था करण्यात आलेली आहे, त्यांचा आम्ही धन्यवाद व्यक्त करतोय. जाऊया मॅचकडे. मैदानाच्या आतमध्ये भरपूर महत्त्वाचा सामना, पहिला सामना जरूर आपण पाहतोय. 12 चेंडू 21 धावा. वेगळ्या शैलीने पदम सिंगला खेळायचं होतं. चेंडू आणि फळीचा काही समन्वय होत नाही. अगदी एसटीच्या पाठीमागे जात असताना हा स्ट्रोक कंप्लीट करायचा होता पदम सिंगला. चेंडू एसटी रक्षकाच्या हातामध्ये निघून जातोय. धाव फलकावरती धावा आहेत 18 धावा असताना आता चेंडू आहेत 11 चेंडू 21 धावा हे सामन्याचं समीकरण.
मोठा फटका खेळायचा होता. बॅटची कडा, चेंडू अगदी गॅपमध्ये निघून जातोय. गलीमधून चेंडू थर्डमॅनच्या क्षेत्रात निघतोय. तत्वर एक धाव, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. हाणा करता करता दुसरी धाव ॲक्युरेट आपण पाहतोय. 2 धावा आणि 2 धावेसहित संघाची धावसंख्या फलकावरती एकंदरीत आपण पाहिलं तर 20 रन्स, 20 धावा. आता चेंडू आहेत 10 चेंडू विजयाकरिता 19 धावा. हे सामन्याचं समीकरण. अप्रतिम सामना पाहायला मिळतोय. जबरदस्त, अगदी आपण पाहिलं तर हृदयाचे टोके वाढवताना आपल्याला हा सामना पाहायला मिळतोय. कारण ज्या पद्धतीने सुरुवात झाली होती, 3 बॉलचं पॅनेलाइज घेऊन खेळत असताना शेवटच्या चेंडूवरती षटकार आला. तिथून मात्र बॉडी लँग्वेज बदलणं, पहिल्या बॉलवरती विकेट प्राप्त केली आणि तिथून मात्र संघर्ष करत असताना मैदानाच्या आतमध्ये परिश्रम घ्यावे लागतील. क्रिकेटच्या खेळामध्ये तुम्हाला संघर्ष करावाच लागतो. धावफलकावरती 20 धावा आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. त्याचप्रमाणे आपण पाहिलं तर उल्हासनगर ट्रॉफी मॉल यांच्या माध्यमातून आपल्याला फायनल मॅच करता मेडल इथे देण्यात आलेले आहेत. त्यांचंही आम्ही धन्यवाद व्यक्त करतोय. निरीक्षक प्रमोद भोईर यांच्या माध्यमातून आर्थिक सहाय्य. त्याचप्रमाणे आपण पाहिलं तर स्वर्गीय नरोत्तम बालाराम राऊत यांच्या माध्यमातून आर्थिक सहाय्य. यांचे सुपुत्र तेजकुमार राऊत यांच्या माध्यमातून हे सहकार्य करण्यात आलेलं आहे. त्यांचंही आम्ही धन्यवाद व्यक्त करतोय. बॉलिंग ट्रॅकवरती बॉलर तयार होत असताना अप्लातून चेंडू पदम सिंगला बीट करत अगदी टप्पा पडल्यानंतर आतमध्ये येणाऱ्या बॉलवरती प्रतिउत्तर नव्हतं पदम सिंगचं आणि फलंदाज पदम सिंग बॅक टू द रगआउट, गॉन. वीस धावा या फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. विजयाकरिता एकंदरीत 19 धावांची अजूनही आवश्यकता. 9 चेंडू 19 धावा हे सामन्याचं समीकरण. समीर राऊतचं ही षटक अफलातून पाहायला मिळत आहे. बॅकफुटला गेले, जागा बनवली, काही जबरदस्त पटका पाहायला मिळतो. इंटू द गॅप मध्ये बॉल चाललाय. अगदी आपण पाहिलं तर थर्डमॅन आणि पॉइंटच्या अगदी मधोमध 2 धावा. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाही कारण 2 धावेवरती समाधान व्यक्त केलंय. 2 धावेसहित संघाची धावसंख्या फलकावरती 22 धावा. अप्रतिम मैदान छत्रपती शिवाजी क्रीडांगण आपण पाहतोय आणि चांगलं कार्य अचानक कला क्रीडा मंडळाचं राहिलंय. कारण झाडे लावा झाडे जगवा हा संदेश देणारा स्वर्गीय जयवंत वालजी भोईर यांच्या स्मरणार्थ अप्रतिम संपूर्ण मैदानाच्या सभोवती अगदी आपण पाहिलं तर झाडं त्यांच्या माध्यमातून लावण्यात आलेले आहेत आणि त्याचं संगोपन करत असताना अचानक कला क्रीडा मंडळ यांचंही धन्यवाद व्यक्त करावं लागेल. धावफलकावरती धावा एकंदरीत पाहिलं तर 22 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. विजयाकरिता अजूनही आपण पाहिलं तर 17 धावांची आवश्यकता. 8 चेंडू 17 धावा. एखाद्या मोठ्या फटक्याची आवश्यकता आहे. बॅटची कडा, यस इज गॉन. अफलातून जेल टिपला गेला मात्र प्रामाणिकपणा दाखवत असताना फलंदाजाचंही कौतुक करावं लागेल. जसा बॅटला चेंडू स्पर्श झाला एसटी रक्षकाच्या हातामध्ये गेला तसा मात्र स्वतःहून निघाला जातोय बाहेरच्या दिशेने. फलंदाज बाद.
22 22 धावा फलकावरती. आता चेंडू आहेत 7 चेंडूमध्ये विजयाकरिता एकंदरीत आपण पाहिलं तर 17 धावा. काही जबरदस्त समीर राऊतचं हे षटक. 4 धावा 2 गडी आतापर्यंत बाद केले गेलेत समीर राऊतच्या माध्यमातून. बावीस धावा विजयाकरिता 7 चेंडू 17चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. अखोट टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा उचली देण्याचा प्रयत्न. अप्रतिम वेगवान चेंडू होता. सरळ चेंडू दीपेशच्या हातामध्ये निघून जातोय. आणखीन एक निर्धाव चेंडू येतोय. आता विजयाकरिता चेंडू आहेत 6 चेंडू विजयाकरिता 17 धावा. बघा इक्वेशन सिच्युएशन कसं होतं. 21 धावांची आवश्यकता असताना काही अफलातून षटक हाताळला गेला आणि धावांची गती एकंदरीत पाहिलं तर 6 बॉल 17 वरती येऊन पोचले गेले. वेलकम. धावांची गती एकंदरीत पाहिलं तर 22 धावा 6 चेंडू आणि 6 चेंडूमध्ये विजयाकरिता 17 धावा हे सामन्याचं समीकरण. घेऊ एक छोटीशी विश्रांती. लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. कुठेही जाऊ नका. पाहत राहा ऐकत राहा आई एकविरा चषक 2024 डीजे. पाहिलं तर 39 धावांचं होतं. जसं षटकार आला तसा मी उल्लेख केला होता की इथून मोमेंटम प्राप्त केला जातोय आणि तो मोमेंटम अगदी आपण पाहिलं तर मालजीपाडा महाकाल संघाच्या बाजूने पाहायला मिळतोय. बॉलिंग ट्रॅकवरती आदेश येतोय 6 चेंडू आणि विजयाकरिता अगदी आपण पाहतोय इथे एसटी रक्षकाच्या हातामध्ये चेंडू निघून जातोय. एक धाव चोरट्या पद्धतीने आपण पाहतोय. आदेशने केलेली चुकी मात्र मागणी ठरेल का. 5 चेंडू 16 धावा हे सामन्याचं समीकरण. काय जबरदस्त अगदी आपण पाहतोय सामना रंगतदार स्थितीमध्ये. एक धाव येते. एक धावेसहित संघाची धावसंख्या फलकावरती. जर विकेट किपर क्लोज असेल तर स्ट्राईक रोटेट होणार नाही. एसटी रक्षक लांब असेल तर धाव घेऊ शकतायत. धाव फलकावरती एकंदरीत पाहिलं तर 23. आता चेंडू आहेत 5 आणि 5 चेंडूमध्ये विजयाकरिता एकंदरीत आपण पाहिलं तर 16 धावा. अप्रतिम चेंडू अपस्टमच्या बाहेर सातत्याने गोलंदाजी करत असताना मोठे फटके खेळण्याचा मोह आवरता आला नाही. जिथून सामना अगदी पहिल्या षटकात 9 धावा आल्या होत्या तिथून सिंगल डबलला जर प्राधान्य दिलं असं. अच्छी गेंदों का सन्मान करो बुरी गेंदों का अपमान करो क्रिकेटचं रहस्य कुठेतरी जपायला हवं होतं उमेरमान संघाने. आता चेंडू आहेत 4 चेंडू 16 धावा. 2 मोठे फटक्यांची आवश्यकता आपल्याला पाहायला मिळते येणाऱ्या 4 चेंडूंवरती. फुलटॉस वरती घेतलं ऑन साइडला स्वीपच्या पद्धतीने बॉलला फेकून दिलंय. स्क्वेअर लेग पट्ट्या बाहेर येणारा दर्जेदार षटकार. जी सीमारेषेवरती क्षेत्ररक्षक आहेत त्याने मैदानाच्या आतमधूनच स्टार्ट घ्यायचा आहे याची दखल घ्या. सीमारेषेवर जे क्षेत्ररक्षक आहेत त्याने मैदानाच्या आतमधूनच स्टार्ट घ्यायचा आहे याची दखल घ्या. धाव फलकावरती 6 धावेसहित
गेम चेंजर षटकार साबित होईल का मैदानाच्या आतमध्ये, कारण 3 चेंडू 10चं समीकरण. काय जबरदस्त प्रॉपर टायमिंग विशालचा आपण पाहतोय आणि विशालने अफलातून स्वीपच्या पद्धतीने या चेंडूला खेळलं होतं. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या क्षेत्ररक्षकाकडे कोणताही चान्सेस नव्हता आणि चेंडू सीमापार निघून जातोय. फुलटॉस वरती घेतला ऑन साइडला, पुन्हा एकदा पाठीमागच्या दिशेने चेंडू मार्गस्थ होतोय. एक धावे ते दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात आहेत आणि इथे आपण पाहिलं तर दुसरी धाव सुद्धा कंप्लीट होत असताना गुड रनिंग बिटवीन द विकेट. सामना बॅलेन्सिंग, 2 चेंडू 8 धावा. काय जबरदस्त फुलटॉस चेंडू होता. फुलटॉस चेंडूवरती एखादा चौकार षटकार आला असता तर निश्चित स्वरूपाने सामन्यामध्ये पारडं जड होऊ शकलं असं उमेलमान संघाचं. मात्र क्रिकेट इज अनसर्टन गेम आणि क्रिकेटमध्ये जर तरला तारा नाही. एनिथिंग कॅन हॅपन इन अ क्रिकेट. धावफलकावरती 31 धावा. आता विजयाकरिता चेंडू आहेत 2 चेंडू 8 धावा. धावा या होऊ शकतायत. मी करेन हा आत्मविश्वास तुमच्यामध्ये असणं गरजेची गोष्ट आपल्याला पाहायला मिळते. इथून आत्मविश्वासाने भरपूर असलेला हा फलंदाज विशालच्या बॅटमधून आता 2 चेंडूवरती 8 धावा आलेत. 2 चेंडू 8 धावा हे सामन्याचं समीकरण. एखादा मोठा फटका या चेंडूवरती आला तर निश्चित स्वरूपाने या सामन्यामध्ये पारडं जड होऊ शकते उमेलमान संघाचा. आणि एकंदरीत पाहिलं तर महाकाल मालजीपाडा संघाला एक निर्धाव चेंडूची आवश्यकता आहे. जबरदस्त सामना आपण पाहतोय. 2 चेंडू 8 धावा. बॉलिंग ट्रॅक वरती आदेश, फुलटॉस बॉल. पुन्हा एकदा स्वीपच्या पद्धतीने चेंडूला खेळतायत मात्र क्षेत्ररक्षक आहे तिथे. अफलातून जजमेंट सहित झेल टिपला गेला. फलंदाज बॅक टू द डगआउट, गॉन. स्वागत आहे. अप्रतिम झेल टिपला गेला क्रिजच्या माध्यमातून. फुलटॉस बॉल होता. स्वीपच्या पद्धतीने पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न. प्रॉपर टायमिंग नव्हतं. एलिमिनेशन देऊ शकले नाहीत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. 1 चेंडू 8 धावा समीकरण आपल्याला पाहायला मिळतंय. मोठा फटका खेळायचा होता. इथे बॅटची कडा. यस इज गॉन. आणखीन एक धक्का बसतोय. विजयी ठरतोय महाकाल मालजीपाडा. पुढच्या फेरीत दाखल होतोय. अभिनंदन.